शब्द दिला होता की अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आम्ही तुमचे मुद्दे समजून घेऊ, ते योग्य वाटले तर आम्ही लागू करू। पण दुर्दैवाचं आम्ही उपोषणातून उठलो असलो तरी त्याबद्दलची बैठक या अधिवेशनाच्या आधी झाली नाही। मग लगेचच आम्ही निर्णय घेतला, जर अधिवेशनामध्ये सामान्य लोकांचे प्रश्न सुटत नसतील तर मग रस्त्यावरची लढाई लढावी लागेल। आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं एक आंदोलन आम्ही उभं केलं। मोठ्या प्रमाणात लोक आली, 3-4 तास रस्ता आम्ही जाम केला। सरकारमध्ये असणारे नेते महाजन साहेब हे सातत्याने आमच्या संपर्कात होते। त्यांनी शब्द दिला होता की गेल्या वेळेस आम्ही शब्द देऊन बैठक झाली नसली तरी आता आम्ही शब्द देतो की बैठकीला आम्ही तुम्हाला नक्कीच बोलवू। आणि आज दुपारी आमची बैठक ही मुख्यमंत्री साहेबांबरोबर झाली। महाजन साहेब तिथं होतेच, त्याच्याचबरोबर जितेंद्र आव्हाड साहेब त्या बैठकीला होते, विजयभाऊ वडेट्टीवार साहेब होते, संदीपभाऊ क्षीरसागर हे तिथेही होते आणि आंदोलनात सुद्धा उपस्थित होते। राजूभाऊ खरे असतील, अभिजितभाऊ पाटील असतील, कैलासभाऊ पाटील जे धाराशिवचे आमदार आहेत ते तिथं होते, अनिकेतभाऊ देशमुख असे आम्ही सर्वजण तिथं बसलो, चर्चा केली। चर्चा कशावर केली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जे कर्जमाफीची योजना या सरकारने आणली त्याच्यामध्ये 2019ची अट जी टाकण्यात आलेली ती काढण्यात यावी अशी विनंती त्यांना केली। 50,000चं लिमिट जे लावलं गेले ते तुम्ही काढून 2 लाखापर्यंत ते करावं। जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही जी अट टाकलेली आहे 25, 26, 26, 27ची ती एक काढण्यात यावी। आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 2024ला बँकेंनी मुद्दामून शेतकऱ्यांना सांगून आणि शेतकऱ्यांनी बाहेरून पैसा घेऊन काही प्रमाणात कर्ज हे रेग्युलर केलेलं आहे आणि ते कर्जमाफीमध्ये सुद्धा बसत नाही आणि प्रोत्साहनमध्ये सुद्धा बसत नाही। असे अनेक विषय हे रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्यांचे पण आणि कर्ज ज्यांचं थकले त्या शेतकऱ्यांचे आम्ही तिथं मांडले। 36 लाख शेतकऱ्यांचा मुद्दा आहे असं आम्ही त्यांना समजून सांगितलं। त्याच्याचबरोबर जे पीक विमा योजना पूर्वी जे 4 ट्रिगर होते ते जे तुम्ही काढलेत त्यामुळे शेतकऱ्यांवर जो अन्याय होता, जसं 2025ला अतिवृष्टी जी झाली होती त्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तुम्ही शब्द देऊन सुद्धा विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही। त्यामुळे या 3-4 मुद्द्यांवर आमची चर्चा झाली। चर्चा होत असताना अर्धा तास चर्चा झाली, त्यात त्यांनी त्यांची बाजू मांडली। अधिकाऱ्यांनी त्यांना जे सांगितल्या गोष्टी ते त्यांनी सांगितल्या, पण आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे सुद्धा आकडे आहेत, त्यामुळे आमच्या आकड्यानुसार 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे। जसं सोलापूरमध्ये 70% शेतकरी हे या लाभापासून वंचित राहत आहेत। हे सगळं ऐकल्यानंतर त्यांनी एवढंच सांगितलं आणि ते महत्त्वाचं आहे की परदेशी समिती ज्यांनी या अटी टाकल्यात पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या समोर जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा ही केली जावी। ती बैठक ते लावतील। आमचे नेते व सर्व आमदार हे आम्ही त्या परदेशी समितीच्या समोर जाणार आहोत। आमच्याकडचे आकडे त्यांना तिथं आम्ही मांडणार आहोत। समिती या बाबतीत सकारात्मक असेल अशी आमची अपेक्षा आहे। पण मुख्यमंत्री साहेबांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, आम्ही त्यांना एवढंच सांगितलं होतं शेतकऱ्यावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केलं, शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही अशी आमची भूमिका आहे। आणि चर्चा केल्यानंतर म्हणजे समितीबरोबर चर्चा केल्यानंतर आमचे आकडे योग्य असतील, जे आम्हाला माहिती ते योग्य आहेत, तर नक्कीच बहुतांश शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या सरकारची असल्यामुळे त्या समितीच्या समोर जी चर्चा होईल त्यात जे आकडे आम्ही टाकू आणि आमचे आकडे सिद्ध झाले तर हे सरकार या अटी काढतील अशी आमची अपेक्षा आहे। त्यामुळे पुढच्या आठवड्यात परदेशी समितीसमोर आम्ही जाऊ, चर्चा करू, त्याच्यात चर्चा आल्यानंतर आमचे मुद्दे आमचे आकडे हे तिथं आम्ही मांडू आणि मग समिती, मुख्यमंत्री साहेब आणि आम्ही परत एकदा बैठक करू आणि बैठक झाल्यानंतर आकडे मान्य झाले नसले, समजा आम्ही दिलेले आकडे हे योग्य असताना सुद्धा सरकार ते मान्य करत नसेल तर मग आम्हाला पर्याय राहणार नाही। लोकांच्या वतीने लढत असताना ऑगस्ट महिन्यामध्ये आम्हाला विदर्भाचं एक मोठं आंदोलन तिथं उभं करावं लागेल आमची अपेक्षा आहे। आणि आम्हाला विश्वास आहे काही प्रमाणात चर्चा झाल्यानंतर हे सरकार 100% शेतकऱ्याला न्याय देईल असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी